हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र हिते नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठेविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन. आपणा सर्वांना वंदन करून आजच्या सेवेला सुरुवात करूया. काल आपण 6 नंबरच्या श्लोकाचा 6व्या अध्यायातील विचार करत होतो. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मेवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत. म्हणजे ज्याने आपले अंतःकरण जिंकलं तो त्याचा मित्र असतो, आणि ज्याला ते जिंकता आलं नाही तो स्वतःशीच शत्रूसारखं वर्तन करतो. म्हणजे त्याला दुसऱ्या शत्रूची गरज पडत नाही. आणि त्यासाठी माऊलींनी त्याचं विस्तारानं वर्णन करायला सुरुवात केलेली आहे. त्यामधल्या 1-2-3 ओळी आपण बघितलेल्या होत्या. हा विचारुनी अहंकार सांडिजे, मग अस्तीच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. एरवी कोश कीटकाची या परी, तो आपणया आपण वैरी, जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी. कैसे प्राप्तीची ये वेळे, नि दैवा आंधळेपणाचे डोहळे, की असते आपले डोळे आपण झाकी. असा विचार आपण 73व्या ओळीचा केला होता कालच्या चिंतनामध्ये. 73पर्यंत आपण 72 आणि 73 ओळीचा विचार केलेला होता की इथं प्राप्तीच्या वेळी त्याचे डोळे तो स्वतःच झाकून घेतो आणि त्याला निदैवी म्हटलेला आहे. म्हणजे प्रारब्ध कमी असेल आणि सुकृताची थोडीशी जोड नसेल तर असा मुद्दा निर्माण होऊ शकतो, हेही माऊलींना त्यात सांगायचं आहे. पण सांगता म्हणायचं आहे, नको त्यावेळी दुर्बुद्धी सुचत असते की जसे याला आपले डोळे झाकून घ्याविषयी वाटले. त्यामुळं जी वस्तू प्राप्त होऊन नष्ट होते त्याला प्राप्ती म्हणण्यात काय अर्थ नाही. प्राप्ती कशाला म्हणावी, जे एकदा प्राप्त झालं की दुसरं काही प्राप्त करायची इच्छा निघून जाते त्याला खरी प्राप्ती म्हणायची असते. मग कोणती प्राप्ती आहे? आत्मलाभाचीच प्राप्ती, सर्व सुखाची प्राप्ती. एकदा सर्व सुखाची प्राप्ती झाली की पुन्हा दुसरं सुख नकोसं वाटतं. किंवा एकदा ज्ञानाची त्या प्राप्ती झाली की दुसरं वृत्तीज्ञान नकोसं वाटते. किंवा ती एकदा सत्ता समजली भगवंताची किंवा दुसऱ्या सत्तेचा किंवा माझेपणाचा विचार निघून जातो. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार त्यामध्ये सांगितलेला आहे. त्यामुळे जी वस्तू प्राप्त होऊन नष्ट होते त्याला कधी प्राप्ती म्हणायचं नाही. इथं म्हणतात माऊली, कैसे प्राप्तीची ये वेळे, नि देवा आंधळेपणाचे डोहाळे. तर तिथं स्वप्नातलं धन आहे. स्वप्नातलं धन टिकते का बघा? नाही टिकत नाही. म्हणजे नसतेच म्हणून टिकत नाही. आणि संत सगळे जे आहेत ते संत जागृतीलाही स्वप्न मानतात. हा विचार मुद्दाम सांगण्यासारखा आहे. त्यामुळं विषय क्षणभंगुर आहेत. ते काय प्राप्त झाले की त्याला प्राप्ती म्हणत नाहीत, कारण क्षणभंगुर आहेत. आत्ता आहेत आणि नंतर नसतात. त्यात नित्यत्व नाही. मग ते टिकत नाही तर त्याला प्राप्ती कशी म्हणायची? आपण म्हणतो मी प्राप्त हे केलं ते केलं, प्रपंचातलं बोलत असतो. प्राप्त कधी म्हणायचं की ते प्राप्त केल्यानंतर दुसरं काही प्राप्त करावं असं वाटत नाही. अशी एकच गोष्ट आहे आत्मज्ञान. अन्य एकदा प्राप्त झालं ना की पुन्हा ते प्राप्त करावं असं वाटत नाही. म्हणून मोक्ष प्राप्त झाला तर पुन्हा आपआप्त होत नाही, कारण तो नित्य असतो, नित्य प्राप्त आहे. एकदा तो प्राप्त झाला ना मोक्ष, की पुन्हा प्राप्त करावा लागत नाही किंवा पुन्हा अप्राप्त होत नाही. अप्राप्त म्हणजे निघून जाणे, असं कधी होत नाही. त्यामुळं प्राप्त होण्याचा काळ वेळ आहे तो मनुष्याचा जन्मच आहे. काल आपण चिंतनात घेतलं होतं. प्राप्तीची वेळ अशी जी सांगितलेली आहे ती प्राप्तीची वेळ आमच्या आयुष्यात आलेली आहे. कोणती? तर मला नरदेह प्राप्त झाला म्हणजे प्राप्तीची वेळ आलेली आहे. आता माझं स्वतःचं कष्ट आहेत ते मी करावं, सद्गुरूंच्या आज्ञा पाळाव्यात, शास्त्राला मानावं, संतांचे काय आहेत वचनं त्याचा विचार करावा, तत्वचिंतन करावं. हे माझ्यावर येऊन पडलेली जबाबदारी आहे.
आणि म्हणून म्हणलेलं आहे त्यावेळी अशी मूढता असता कामा नये, कारण दुर्दैवमध्ये कुठंतरी येऊ शकतं, म्हणून तळमळ असायला पाहिजे असं माऊलींनी बोलले होते. ते आपण कालच्या चिंतनामध्ये घेतलेलं आहे. आता परत दृष्टांत दुसरा एक दृष्टांत दिला बघा. का कवने एक भ्रमलेपणे, मी तो नव्हे गा चोरलो म्हणे, ऐसा नातीला छंद अंतकरणे घेऊन ठाके. एक माणूस आहे, तो काय म्हणतो बघा, कोण्या एका मनुष्याने भ्रमलेपणे म्हणजे वेडेपणाच्या भरात, मी जो पूर्वी होतो तो आता मी नाही, मी चोरीला गेलो आहे असा म्हणतो. तो कसा दृष्टांत आहे बा. मी तो नव्हे का चोरलो म्हणे, तो नव्हेच मी चोरीला गेलोय. म्हणजे मी नाही, माझी चोरी झालेली आहे. किती विनोद केला आहे बघा त्यामध्ये. ऐसा नातीला छंद अंतकरणे, असा नातीला म्हणजे असा खोटा ध्यास त्याने मनामध्ये घेतलेला आहे. घेऊनी ठाके, घेऊन जसं राहावं तसा प्रकार घडलेला आहे. हा प्रकार जो घडतो जणू काय माझं ज्ञान माझ्याकडं नाही म्हणण्यासारखं काय प्रकार आहे. तर मी चोरीला गेल्याशिवाय ते ज्ञान जाईल कुठं सांगा बघू. म्हणून तो विचार इथं माऊली सांगतात की मी पूर्वीचा नाही, चोरीला गेलो असं विषय अंधाला शुद्ध मी जो आहे तो दिसायचा बंद होतो. अगोदर आंधळपण सर सांगितले ना, तो आंधळपण विषयातलं आंधळपण आहे, विषयामुळं येणारं आंधळपण आहे. अशा विषयांधाला हा शुद्ध मी जो आहे तो कुठेतरी चोरीला गेलाय असं वाटत असतं. कारण अशुद्ध मी वर असतो, सतत जो आहे व्यवहारातला मी तो सतत वर असल्यामुळं खरा मी त्याच्या आड जातो, दृष्टी आड जातो. आणि म्हणून तो म्हणतोय मी चोरीला गेलो, म्हणजे माझं स्वतःचं स्वरूप चोरीला गेलं. मला कोण शोधून काढेल असं त्याला भ्रमाने म्हणत जातो. मला कोणतरी शोधून काढा. किती हास्यास्पद गोष्ट आहे बघा, की मला कोणतरी शोधा. वास्तविक हा बोलणाऱ्यानंच त्याचा शोध घ्यायचा असतो, पण हा बोलतो तो चुकीचं, आणि त्या दृष्टीने विचार करून हा ओवी टाकलेला आहे. म्हणून विचार करून पाहिलं तर तोच असतो, तो दुसरा कुठला नसतो, तो बदललेला नसतो. तर तो स्वतःला म्हणतोय मी चोरला गेलो. किंवा उदाहरण म्हणतात की स्वप्नातल्या घावाने वर्ण पुढे केलेला आहे. आणखीन एक दृष्टांत दुसऱ्या ओळीमध्ये दिलेला आहे. हा दृष्टांत मी चोरीला गेलेल्याचा आहे. दुसरा दृष्टांत बघा, एरवी होय तेची आहे. विचार करून पाहिल्यास तो वेडा माणूस आहे तो पूर्वीचाच आहे, पण काय कीजे बुद्धी तशी नव्हे. पण काय करायचं आता, पण काय करावे त्याची तशी बुद्धीच होत नाही. देखा स्वप्नेची निघाये की मरेसाचे, की स्वप्नातल्या खोट्या शस्त्राने जागृतीतला खरा मरतो का. कसा प्रश्न विचारलाय बघा. स्वप्नात कोणीतरी घाव घातला माझ्यावरती कुऱ्हाडीचा किंवा आणखीन तलवारीचा, तर जागृतीत आल्यावर मी मेलेला असतोय का, किंवा तो घाव दिसत असतोय का, नाही. तसा तो म्हणतो मी चोरीला गेलेला आहे. सुंदर दृष्टांत दिलेला आहे की विचार करून पाहिले तर तोच असतो. कारण स्वप्नातल्या घावाने जागृतीतला खरा तो मरतो काय सांगा, तर मरत नाही असं माऊलींना सांगायचं आहे. त्यामुळे संसार हेच एक मोठं स्वप्न आहे. अगोदर अविद्येचं निद्रा सांगितलेली होती ना, तर संसार स्वप्न आहे असं जेव्हा कळेल तेव्हा ही प्रपंचातली जी घटना आहे तो सत्यता देणार नाही. त्या घटनेला, प्रपंचातल्या घटनेला सुद्धा तो सत्यता देणार नाही. जसं स्वप्नातल्या घटनेला तो खरं नाही म्हणतो जाग झाल्याबरोबर, तसा जागृतीतून जागृती झाली तर, आता उदाहरण व्यवहारातल्या जागृतीतून पारमार्थिक जागृती जर झाली तर जागृतीतली ज्या ज्या गोष्टी आहेत त्याला तो सत्य कसं म्हणेल सांगा बघू. त्यामुळे संसार मिथ्या हा त्याच्या दृष्टीनं आहे जो खऱ्या अर्थानं जागा झाला. आमची जाग ही झोपेनंतरची असते आणि त्यांची जाग ही जागेतली जाग असते. ती जागेत आहेत असं वरती आपण म्हणतो जागे, पण जागे खरं कोणतं, आत्म जागवण. आणि ही जेव्हा आतली जागृती होते तेव्हा संसार मिथ्या ठरतो, खोटा ठरतो. आणि त्यावरून होणारे कुठलाही शब्दांचा मारा, त्यातून येणारी सुख दुःख, जसं स्वप्नातले घाव आहेत तसं त्याला वाटायला लागतं. स्वप्नातल्या घावानं जसा खरा मी मरत नाही, तसा संसार नावाच्या स्वप्नातलं सुद्धा जर स्वप्न समजलं तर संसार मिथ्या ठरल्यामुळं संसारातले मान अपमान, शब्द, निंदा, आणखीन होणारी संकट मला मिथ्या वाटायला लागतील. का, तर ती स्वप्नातली आहेत. कोणतं स्वप्न आहे, संसार स्वप्न आहे. फक्त ते स्वप्न असतं ना, ते तासाभराचं, 2 तासाचं असेल म्हणा, 5 मिनिटाचं असेल, काय असेल तो कालावधी, पण हे दीर्घ स्वप्न आहे.
संसाराचं स्वप्न हे दीर्घ स्वप्न आहे. आपण म्हणतोय खूप 70-80 वर्ष मी जगलो, पण जगलो पण स्वप्नातच जगलो असलो तर अर्थ काय आहे त्याला? स्वप्नातल्या भासमय जगात मी जगत असलो तर जागं होणं केव्हा असतं? सद्गुरूंच्या कृपेनं, ईश्वर कृपेनं, शास्त्र कृपेनं जर तो बोध आपल्याला जर झाला तर आपण खऱ्या अर्थानं आतनं जागं होतो. बाहेरच्या जागृतीचा काही संबंध नाही आहे. आतून जागृती होणं फार गरजेचं आहे की मी कोण आहे याची खरी ओळख त्याला झाली की संसारातल्या कुठल्याच घटनेला तो सत्यता देत नाही. नाही म्हणजे खोटं आहे सगळं. कुणी बोललं काय केलं खोटं आहे, कुणी मान दिला तरीही खोटं आहे. मान अपमान या शीतोष्ण या द्वंद्वामध्ये पुढे आपण बघणार आहोत. या द्वंद्वामध्ये तो अडकतच नाही. काय येईल ते येईल, त्याला त्याचं काय वाटतच नाही. कारण स्वप्नातल्याबद्दल कोण रडत बसतंय काय सांगा? स्वप्नात काहीतरी वाईट घटना घडलेली आहे, स्वप्नात रडत होता, पण जागा झाल्यावर हसायला लागतो. का? मी का रडलो म्हणून. तसा सद्गुरूंच्या कृपेने जर ज्ञान झालं तर मी असा कसा वागलो मागच्या आयुष्यामध्ये असं वाटायला लागतं. हे ज्ञान होणं फार गरजेचं आहे. म्हणून इथं 2 दृष्टांत दिलेलं आहे. जागृती हे सुद्धा स्वप्न आहे, पण मला त्याचा शोध घ्यावा लागतो. कारण शोध घेण्यासाठी कदाचित आपल्याला शास्त्र, संत, सद्गुरू यांची मदत घ्यावी लागेल. कारण आमच्या दृष्टीने ते दृष्टीआड झाले ना कुठंतरी. वास्तविक दृष्टीआड नाहीच. कारण मी स्वतःला चोरला गेलो म्हणतो, हेही चुकीचं बोलतो. दुसरी गोष्ट हे आंधळेपणानं घडतं हेही सांगितलं. तर विषयाच्या आंधळेपणामुळं आणि माझी दृष्टी बरोबर त्याच्याकडे बघण्याची व्यवस्थित नसल्यामुळं मला त्याचा शोध लागत नाही. माझ्यासाठी ते कुठंतरी दूर आहे. 18व्या अध्यायामध्ये फार सुंदर ओळ आहे ज्ञानेश्वरीतल्या. तैसे हरपले आपणा ते पावे. जे हरवलेलं आहे ते आपल्याला प्राप्त होईल. हरपले आपणा ते पावे, पण कधी? ते संतान ते पाहता दिवसावे. संतांच्या जवळ गेलं, त्यांचं दर्शन झालं की मग आपल्याला ते सापडतं. किती सुंदर दृष्टांत माऊलीने दिलाय बघा, किंवा सिद्धांत दिलाय. तैसे हरपले आपणा ते पावे, संतान ते पाहता दिवसावे. आता आम्ही काय करावं? म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. म्हणून त्यांनाच ऐकावं, त्यांची स्तुती करावी, त्यांना लोटांगण घालावं. कुणाला? संतांना, सद्गुरूंना शरण यावं. अन्य दुसरा मार्ग नाही. कशासाठी? जे माझ्याकडंच आहे पण माझ्याकडून कुठंतरी गेल्यासारखं वाटतं. मी जागेवर आहे पण मी चोरीला गेलोय असं वाटतंय. हे वाटू नये. ते हरपलंय आपल्याजवळ. कुठंतरी तत्व दिसेन असं झालेलं आहे, डोळ्याआड झालेलं आहे. तर ते मला कुणाकडं सापडेल? संतान ते पाहता घेवसावे. हरपले आपण ते पाहावे, ते संतान ते पाहता घेवसावे. म्हणून त्यांनी म्हणलेलं आहे की ते तिथंच असतं. पण तिथं असलं तरी दुर्दैवानं ते त्याला कळत नाही ना. दुर्दैवानं तो गरिबीने, दारिद्र्याने दैन्य अवस्था भोगतो, अन्यताही नाही. दैन्य कोणतं? प्रपंचातल्या घटनेतून जे सुखदुःख येतात त्या सुखदुःखाला प्रतिक्रिया देत राहतो आणि दैन्य अवस्थेमध्ये येतो. ते दैन्य 9व्या अध्यायामध्ये बोलतात, निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या आहाती शस्त्रवरी, ते बैसुनी उपवास करी का दरिद्र जिये. दरिद्र कुणाला म्हणलंय? एकदा फार मोठ्या श्रीमंत असलेल्या घरामध्ये मोठी श्रीमंती पूर्वी होते, मागच्या 2-4 पिढ्यापूर्वी. आणि त्या पिढ्यांनी, त्यांच्या पूर्वजांनी त्या घरामध्ये धनाचे अंडे पुरून ठेवलेले आहेत आपल्या पुढच्या लोकांना वारसाला मिळावेत म्हणून. पण ह्यांना काय माहीत नाही. ते वाडा पडला, ह्यांची अवस्था बिकट झाली, दैन्य अवस्था. हा भिक्षा मागायचा, घरी यायचा आणि जिथं हंडे पुरलेत त्या हंड्यावर बसून वाळले तुकडे चघळायचा, आणलेले मागून. कसा दृष्टांत आहे बघा माऊलीचा. अशी आपली स्थिती झालेली आहे. आपण सुद्धा त्या खजिनाचे मालक आहोत. तो खजिना कुठं आहे? माझ्याजवळच आहे. आणि मग पात्र मला दिसत नाही. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. का भ्रांतीशी कामू विषयावरी, की भ्रांताशी कामू विषयावरी. विचार करायला लावणारी उभी आपल्याला आहे. हृदयातच राम आहे पण दिसत नाही. त्याला कारण जसं हंड घरात पुरलेत ते त्याला कळत नाही, तसे हृदयात राम असताना सुद्धा विषयाच्या पाठीमागून धावणं जे चालू आहे, कशासाठी? सुखासाठी. आणि सुख कुठं आहे? हृदयामध्ये. ज्याच्या त्याच्या हृदयामध्ये ते देऊन टाकलेलं आहे.
भगवंतानं ती व्यवस्था केलेली आहे, फक्त त्याचा पत्ता आपल्याला लागत नाही. म्हणून आपलं लक्ष बाहेर जातं आणि बाहेर झालेल्या लक्षासाठी आपण माझ्याकडनं तत्व कुठंतरी हरवलंय, मी चोरीला गेलो. तर माऊली म्हणतात, अरे स्वप्नातले घाव आहेत सुखदुःख म्हणजे. तुझ्यावर येणारी संकट हे स्वप्नातले हत्याराचे घाव आहेत. तू त्याला घाबरतोस कशाला? नुसता जागा हो, म्हणजे तुला कळेल ते घाव खरे नाहीत आणि ती तलवारही खरी नाही. तूही खरा नाहीस आणि तो मारणाराही खरा नाही. दोघेही खोटे आहेत हे तुला लक्षात येईल. जसा अष्टावक्र मुनीने जनक राजाच्या स्वप्नाचा दृष्टांताचं एक्सप्लेनेशन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यांनी एकामेकाला तो गुरु झालेत, जनकांचे गुरु अष्टावक्र झालेत आणि त्यांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे की अष्टावक्रांना पडलेल्या स्वप्नाचा विचार सांगितलेला आहे. अष्टावक्राला नाही तर जनक राजाला. ते म्हणतात, स्वप्नामध्ये मी भिकारी झालो, भिक्षा मागून आलो, भिक्षा मागून माझ्या पाठीमागं कुत्रं लागलं, त्या कुत्र्यानं माझ्याकडली भाकरी ओढून नेली, मी ते रडत बसलो, मी भुकेलेलो होतो आणि रडता रडता मला जाग आल्यावर बघतोय तर मी माझ्या राजवाड्यातल्या मखमली पलंगावरती झोपलेलो होतो. आता मला सांगा की मी जो भीक मागत होतो तो खरा आहे की या पलंगावर झोपलेला आणि राजवैभव भोगणारा मी खरा आहे? असा प्रश्न अष्टावक्राला विचारल्यानंतर त्यांनी उत्तर द्यायला चालू केलेला आहे. अष्टावक्र गीता नावाचा छोटासा ग्रंथ पण त्यावरती निर्माण झालेला आहे. अगदी कमी श्लोकांचा आहे, पण उच्च दर्जाचं वेदांताचं तत्वज्ञान त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर त्या अष्टावक्र मुनीने बोध केला जनक राजाला, दोन्ही खोटे आहेत. कारण दोन्ही खोटे म्हणजे कसे आहेत? स्वप्नातलं तरी तुलाच कळलं की खोटं आहे ते, पण तुझी ही जागृती, तुझं राजेपण तरी कुठं खरं आहे? खरं ज्याला म्हणतात, जे काल होतं आज आहे आणि उद्या पण असणार आहे, त्याला खरं म्हणतात, सत्य म्हणतात. पण तुझं राज्यपद तरी आत्ताच आहे, पूर्वी नव्हतं आणि तू नसशील त्यावेळी नसणार आहे. त्यामुळे तुझं राजपद सुद्धा खरं नाही. त्यामुळे तू भिकारीही नाहीस आणि राजाही नाहीस. तू कोण आहेस ते स्वतःला ओळख. हेच तत्वज्ञान इथं माऊली सांगायला लागलेत सोप्या भाषेमध्ये. अरे स्वप्नातले घाव आहेत, म्हणजे संकट जे आहेत, दुःख जे येतात आपल्याला, ही स्वप्नातली आहेत. आता हे स्वप्न पटायला फार दिवस लागतील मात्र आम्हाला, फक्त माऊली सांगतात म्हणून आपण चिंतन करायला लागलेलं आहे. पटायला मात्र आणि ते रुजायला मात्र खूप दिवस लागतील, पण ते प्रयत्नशील आपण असलो पाहिजे. इथं म्हणतात की काय, कवन एक भ्रमलेपणे मी तो नव्हे गा चोरलो म्हणे, ऐसा नातीला छंद अंत करणे घेऊन ठाके. कसला छंद नको तो घेऊन बसलाय, आणि मला लागलं, मला झालं, माझं हे झालं, माझं मुलाने हे मला हे केलं, माझ्यावर कोणतरी संकट केली, लोक माझ्यावर मला माझे अमुक माझे नुकसान करायला लागलेले आहेत. ही सगळ्या गोष्टी सगळ्या कल्पनेतल्या आणि स्वप्नातल्या आहेत. एरवी होय ते तोची आहे. बघायला गेलं तर तोच तत्व आहे, तो आत्मरूप आहे. त्याचं स्वरूप बघायला गेलं तर तोच आहे की ज्याचा नाश होत नाही, असं ते तत्व आहे. हे गुरुनी सांगायला लागतं, तत्वमसी, अरे ते तू आहेस. एरवी होय तेची आहे, पण काय की बुद्धी तशी नव्हे. पण काय करायचं, बुद्धी जुनाट वासनाच्या संस्काराने युक्त झालेली आहे आणि त्या बुद्धीला हे वरचे संस्कार पचतच नाहीत ना, सत्याचे सांगितलेले. त्यामुळे खोट्या गोष्टी वासनेनं ज्या दिलेल्या आहेत तीच बुद्धी मानून बसलेली असते. म्हणून म्हणते मी असा आहे, मी तसा आहे, माझं हे नाव आहे, मला ही पदं माझ्याकडं आहेत, मी यांचा मुलगा आहे, मी यांचा वडील आहे. अशी सगळ्या गोष्टी भ्रमलेपणानं तो घेतो. तर एका स्वप्नीची एक आहे की मरेसाचे. अरे स्वप्नातल्या घावानं, तलवारीनं खरंच वार होतात का? काय जखम होते? नाही होत. ती फक्त समजली. रडणं पण स्वप्नातलंच आहे, फक्त हे मिथ्यात्मन समजणं फार गरजेचं आहे. माऊली सुंदर असा दृष्टांत वेदांताच्या संदर्भातला आपल्याला दिलेला आहे. ही निद्रा एकदा जायला पाहिजे आपली. ह्या अनंत जन्माची झोप आपल्याला वाटते आपण झोपलेलो नाही, आपण मूर्ख नाही, आपण अज्ञानी नाही, दुःखी नाही, असं कल्पनेनंच बोलतो. काहीतरी थोडंसं माझ्याकडे असतं ना, बरं आहे, मग मी सुखी आहे म्हणतो. मला जरा येते ना, माझ्या नोकरीतलं बरोबर येते, मी शिक्षक आहे, शिकवा येते ना, म्हणजे मी अज्ञानी नाही, मी ज्ञानी आहे. आता हे शिकवा येणं याला ज्ञान म्हणतो हा या, किंवा एखादी गोष्ट मला करा येते त्याला ज्ञान म्हणतो हा, म्हणून अज्ञानी आहे. म्हणजे खोट्या ज्ञानामुळं याचं खरं अज्ञान जे आहे ह्याला कळण्याचं झालेलं आहे. खोटं अज्ञान कोणतं? वृत्तीनं येणारं ज्ञान. जे होणारं ज्ञान त्याला परमपूज्य काका म्हणतात. आणि असणारं ज्ञान का कळत नाही?
होणाऱ्या ज्ञानामुळं कळत नाही. होणारं ज्ञान म्हणजे डोळ्यातून, कानातून, नाकाद्वारे, स्पर्शातून आणि चाखण्यातून हे जे ज्ञान होत असतं हे होणारं ज्ञान आहे. आत्ता झालं, खाल्ल्यानंतर कळलं मला की ते असं असं आहे, म्हणजे होणारं ज्ञान आहे. पण होणारं ज्ञान हे असणाऱ्या ज्ञानावरती आदेश आहे. असणारं ज्ञान हे त्याचा अधिष्ठान आहे आणि होणारं ज्ञान हे त्यावर असणारा आदेश आहे. पण त्याचा विचारच कोण करत नाही. मला ज्ञान झालं, मला ज्ञान झालं म्हणजे मूळच्या अज्ञानालाच मी नाकारतो. असं ज्ञान झालं म्हणणं म्हणजे अज्ञानीच असणं आहे. तर ते मी काय करतो, माझा अज्ञानपण घालवण्यातले प्रतिबंध अधिक ओढवून घेतो. घालवायचे असतात पण आपण मुद्दाम आणि प्रतिबंध निर्माण करतो. का? मला कळलं अशी ज्यावेळी भाषा वापरतो ती बुद्धीच्या द्वारे आपण वापरत असतो. आणि बुद्धी तरी जड आहे आणि बुद्धीनं ज्ञान होत नाही असं शास्त्र सांगतं. मग जर होत नसेल तर बुद्धीनं कळलं मी कसं काय म्हटलो, मग ते कळलेलं खरं कसं असेल? म्हणून मला कळलेलं खरं नाही, खरं काहीतरी वेगळंच आहे, याच्या शोधाला आपण लागलो पाहिजे. म्हणजे इथं वर्णन करतात आहे तेच आहे, एरवी होय तेचे आहे, पण स्वप्नीची एक आहे की मरेसाचे. स्वप्नातल्या कुठल्याही घावानं म्हणजे आपल्या संसारातील कुठले संसार हे दीर्घ स्वप्न आहे असं वेदांत शास्त्र आपल्याला सांगतं. मग या दीर्घ स्वप्नामध्ये मी ज्या ज्या घटना भोगत असतो त्या भासमानच आहेत, म्हणून त्या भासमान आहेत असं फक्त समजायचं आहे. घडत राहतात आपल्यासमोर पण त्याला म्हणायचं त्या मिथ्या आहेत. आणि अशी एकदा सवय करून घ्यावी लागेल. येणारे कानावर येणारे शब्द, डोळ्यांना दिसणाऱ्या प्रतिमा, नंतर जिभेनं चाकणे जाणारी चव, या सगळ्या गोष्टी आहेत, माझा स्पर्श, सगळ्या गोष्टी ज्या आहेत भासमान आहेत, खऱ्या ज्ञानावर आधारित आहेत. माझ्या खऱ्या ज्ञानाचाच मला विचार करावा लागेल. म्हणून असा जो जीव आहे असा हा सगळ्या त्या संसार चक्रामध्ये सतत फिरत असतो. आणि बाहेरची वाट कुठं आहे ही कोशकिड्याप्रमाणे त्याला कळत नाही आणि मोक्षाची द्वारं स्वतःच बंद करून घेतो असं माऊली बोलतात. त्यासाठी 2-3 ओव्या 4 ओव्या वापरलेल्या आहेत. अतिशय प्रसिद्ध दृष्टांत आहे. बऱ्याच ठिकाणी आपण ती ओव्या तो ऐकतो. 76 नंबरच्या ओवीपासून 79 नंबरच्या ओवीपर्यंत माऊलींनी 4 वेळा एकाच गोष्टीचा दृष्टांत 4 प्रकारे वाढवून दिलेला आहे. माऊलींना एक सवय ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला जर त्याची एक वेगळापणा लक्षात घेण्यासाठी तर चढे दृष्टांत असतात. एक छोटासा दृष्टांत, त्याच्यापेक्षा मोठा दृष्टांत, त्याच्यापेक्षा मोठा करतात आणि सिद्धांत सांगून रिकाम होतात. माऊलींची खुबी आहे. नेहमी वाचायला लागलो आपण ज्ञानेश्वरीना ते कळायला लागते. कधी कधी एकदम मोठा सांगतात, छोटा सांगतात, नंतर सिद्धांत सांगतात आणि रिकामी होतात. अशा उलट्या सुलट्या गोष्टी बघायला आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये मिळतात. आत्ता जे सांगितलं आहे ना हा वाढत जाणारा चढा दृष्टांत आहे. कुणाचा? पोपटाचा आणि नलिकेचा. शुक नलिका न्याय असा वेदांत शास्त्रात जो न्यायच प्रसिद्ध झाला आणि त्या न्यायाला धरून माऊलींनी ही ओवी केलेली आहे. माऊलींना 6 शास्त्राचं ज्ञान होतं असा त्याचा अर्थ आहे. न्यायशास्त्रामध्ये ज्या ज्या प्रक्रिया आहेत त्याही ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. म्हणजे 6 शास्त्र, पुराणातले बरेचसे दाखले 18 पुराणातले ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे 18 पुराणं माऊलींना ठाऊक होती. हा विचार जर आपण केला, ब्रह्मसूत्रातली भाष्य, उपनिषदातल्या श्रुती यांचं भाषांतर ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळं ही जी प्रस्तांतरी वेदांताची आहे ना, मग 6 शास्त्र 18 पुराणं तशी प्रस्तांतरी म्हणजे उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता ही प्रस्तांतरी मानलेली आहे. ही वेदांताची प्रस्तांतरी, ही प्रस्तांतरीही माहिती आहे, 6 शास्त्र माहिती आहे, 18 पुराणं माहिती आहेत. या सगळे संदर्भ यामध्ये येतात. यातला एक संदर्भ असा की शुक नलिका न्याय हा त्यातलाच न्यायशास्त्रामधला बघा एक न्याय दिलेला आहे. आणि वर्णन कसं करतात जीवाचं बघा. जीवाला पोपट समजलेला आहे, नलिकेला प्रपंच समजलेला आहे. आणि जो कोण आहे तो जो टपलाय पोपट पकडण्यासाठी, तो जो पारधी आहे ते पारधी म्हणजे काळ आहे आपला. या काळ आपल्याला घाला घालण्यासाठी टपलेला असतो, आपल्यावरती जाळं टाकून बसलेला असतो. पण शाणे असतात ना, जे सद्गुरूंच्या चरणाशी लीन झालेले असतात किंवा जे भगवंताशी एकरूपता साधलेली असते ते मात्र अशा जाळ्यामध्ये अडकत नाहीत असं शास्त्राने परत सांगत आहे आपल्याला. इथं वर्णन कसं केलंय बघा. जैशी ते शुकाचिनी अंग भारे, नळिका भोविनली एरी मोहरे, तरी तेने उडावे परी न पुरे मन शंका.
मनात शंका आहे बघा त्या पोपटाच्या, पोपटाचं वर्णन केलंय परमपूज्य खंदारकर महाराजांनी. कसा अर्थ त्याचा केलाय बघा. जैशी, जैशी म्हणजे शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा, हा दृष्टांत आहे. जैशी शब्द वापरला की तो दृष्टांत असतो, आणि तैशी शब्दाने म्हणून शब्द वापरला की तो सिद्धांत असतो. म्हणून त्या ठिकाणी सावध होऊन वाचत जायला लागते. सिद्धांताच्या वेळी जरा जरा थांबून बघावं लागते. जैशी ते शुकाचिनी अंग भारे, शुक म्हणजे पोपट आणि अंग भारे म्हणजे वजन. काय केलेलं असतं, पोपट पकडणारी जी माणसं असतात ना, ती एक लांब अशी काठी घेतात आणि त्या काठीच्या भोवती एक नळी पाईप अशी घालत असतात. एक काठीमध्ये भरीव, पण त्याला पोकळ अशी पाईप घातलेली असते. ती पाईप अशी फिरत असते त्या काठीभोवती, आणि ती काठी अशी दोन्ही झाडाला बांधलेली असते. पोपट येतात आणि त्या नळीवर बसतात, हा पाईपवर. ती पाईप फिरायला चालू करते. फिरायला लागल्यावर हा पोपट पण फिरायला लागतो. त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. कसं आहे बघा. जैसे शुकाचिनी अंग भारे, अंगभार म्हणजे वजनाने त्याच्या. नळिका भोविनली यरी मोहरे, भोविनली म्हणजे फिरते त्या दिशेने, मोहरे म्हणजे फिरती. तरी त्याने उडावे, त्यानं उडायला पाहिजे होतं. परी न पुरे मन शंका, पण मनात शंका येते. काय शंका येते ते पुढे सांगितली. पारधी पोपटाला धरण्याकरता एका नळीत दोरी ओढून त्या दोरीची 2 डोके दोन्ही बाजूला बांधतो. मग त्यावर पोपट येऊन बसतात. त्याच्या अंगाच्या ओझ्याने ते पोकळ नळी कोणत्या तरी एका बाजूला फिरते. त्यामुळे त्यानं उडून जावं, पण दुर्दैवाने तो उडत जात नाही. नळी सोडल्यास आपण खाली मरून पडू अशी शंका त्याला, भीती वाटत असते. पोपटाला वाटत असते, अरे तुला पंख आहेत, मग तुला उडता येतं, तू तिथंच काय फिरायला लागलास. पुढे काय म्हणतात बघा. वायाची मान पिळी म्हणजे काय करतोय तो, व्यर्थच मानेला पिळे देत बसतोय. का, आपण पडणार म्हणून. आटुवे हे आवळी म्हणजे छाती जी आहे ना आपली, आवळून पकडून त्या नळीला धरतो. आता मी पडणारच, आता मी पडणार अशा दृष्टीनं आटुवे ही आवळी, ही म्हणजे चवड्यात पकडतो. तिटांतू नळी, पकडून नळी धरून ठाके, त्या नळीला सोडतच नाही, अगदी गच्च पकडून राहतो. काय म्हणतोय मनातल्या मनात बघा. व्यर्थच मानेला पीळ देतो, संकोचित छातीने नळीला आवळून धरतो आणि चोचीत नळी धरून राहतो. तिटातू नळी धरुनी ठाके, आपल्या चोचीमध्ये त्या नळीला पकडून ठेवतो. आणि मनात काय म्हणतो बघा. म्हणे बांधला मी पुढा, मला बांधून घातलंय. ऐशी या भावनेची या पडे खोडा, की मोकळी या पायाचा चवडा गोवी अधिके. मनात म्हणतो मी निश्चित आता बांधला गेलो, आत्ता काही मी सुटत नाही, अशा भ्रामक कल्पनेच्या खोड्यात पडतो. आणि पायाचा चवडा मोकळा असून सुद्धा नळीला अधिकच बांधून ठेवतो. म्हणे बांधला मी पुढा, ऐशिया भावनेची या पडे खोडा, की मोकळी या पायाचा चवडा गोवी अधिके, अधिकच पकडून ठेवायला चालू करतो, मी पडणार म्हणून. ऐसा काजे विन आतुडला, पुढं वर्णन केलेलं आहे. पण या 3 ओव्या ज्या आहेत ना दृष्टांताच्या, अतिशय सुंदर. ऐसा काजे विन आतुडला, त्याला काय केलं, काय कारण नसताना बांधून घेतलं. तो सांग पा काय अनिके बांधला, त्याला काय आणि कुणी बांधायला जायला लागते, त्यानं स्वतःलाच बांधून घेतलंय. स्वतःचेच पाय आणि स्वतःच्याच नख्या त्यानं पकडून ठेवलेल्या. आता काय दुसरा कोण त्याला बांधायला आलाय काय. मागच्या ह्या बंधुरा आत्मने सदस्य, स्वतःचा बंधू आणि स्वतःचा हित करता कोण, स्वतःचा शत्रू कोण, पोपट. स्वतःचा शत्रू त्याला कुणी केले सांगा बघू. काय नाही, कुणी काय केलं. त्याचा तोच म्हणतोय मी बांधला गेलेलो आहे, म्हणून तो स्वतःचा शत्रू ठरलेला आहे त्या ठिकाणी. कारण त्याच्यावरती काळानं एक प्रकारचा म्हणजे पारधी जे आहे, त्या पारध्याने किंवा पोपट पकडणारे आहे, जसा काजे विनी आतुडला, तो सांग पा काय आणि की बांधला. मग न सोडीची जरी नेला तोडून अर्धा, त्याला तोडलं, मान तोडली तरी पायाचा चवडा सोडत नाही. का, मी पडलो तर. किती दृष्टांत वापरताना माऊली किती उच्च लेवलचा वापरलाय. त्याला जर कोणी अर्धा तोडून नेला तर मी नळीला सोडित नाही, असा तो कारणा वाचून म्हणजे काजे विन. आता तूच सांग, त्या पोपटाला दुसऱ्याने कुणी बांधलं काय, प्रश्न विचारलाय माऊलीनी. तोडून मग तो सांग पा काय अनिके बांधला, दुसऱ्याने कुणी बांधलेला आहे काय त्याला, अजिबात बांधलेला नाही. तो त्या स्थितीमध्ये आहे. म्हणून इथं वर्णन करताना शुक नलिका न्यायाचं वर्णन केलेलं आहे. इथं म्हणतात माझे सुख विषय. आता आपण आपल्याकडे येऊया. पोपट नावाचा जीव आहे,
आणि ही जी आहे ना नळी जी आहे ना बांधलेली, हा प्रपंच आहे. त्या प्रपंचाला आसक्तीनं इतका पकडून ठेवतो की प्रपंचाच्या आधाराशिवाय, मुलाबाळांच्या घराच्या आधाराशिवाय मी जगू शकत नाही, अशी तू कल्पनेतनं तू बडबडत असतो. नाही, मला आधार नसेल तर मी कसा जगायचा? तोच माझा एकमेव आधार आहे. पोपटाला वाटतंय ती नळी हेच माझा आधार आहे. वास्तविक त्याने उठायला पाहिजे होतं, आणि शक्ती अंगामध्ये आहे ना, ताकद आहे अंगामध्ये, क्षमता दिलेली आहे, म्हणजे मुमुक्षत्व दिलं, मनुष्यत्व दिलं, उठ ना आणि मोक्षाची प्राप्ती करून घे, म्हणजे भरारी घे आकाशामध्ये आणि स्वतःची सोडवणूक करून घे त्या पारद्यांपासून. नाही करत. हा जीव या नळीत यासारख्या प्रपंचाला स्वतःला बांधून घेतो आणि मला मुलाबाळांनी बांधलं म्हणतो. आणि हा काय म्हणतो की मी पडणार म्हणून मी स्वतःला बांधून घेतलेला आहे. कुणी बांधत नाही, ह्यानं स्वतःलाच बांधून घेतलेलं आहे. मला बाहेर पडता येत नाही हो, माझ्यावर जबाबदारी आहे घरातली, त्यामुळे मला कुठली तीर्थयात्रा करता येत नाही किंवा ग्रंथ वाचायला वेळ नाही, नामाला पण वेळ नसतो. नातवंड माझ्याकडेच असतात आणि त्यामुळं मला ते करावं लागतं. किती बांधून घेतले बघा. हे पोपट आहे, ते लक्षात ठेवण्याची गरजेची आहे. हे पोपट स्वतःला असे बांधून घेतात आणि म्हणतात ही माझ्यावर जबाबदारी आहे. कोणी दिली? आपण ओढून घेतलेली असते. म्हणतात कर्तव्य करायचे की नाही, कर्तव्य नाव देऊन देऊन मरेपर्यंत कर्तव्य शब्द वापरतात आणि कर्तव्याच्या आसक्तीमध्ये स्वतःला गुंतवून घेत असतात. हे पोपटाच्या उदाहरणावर आपल्या लक्षात येईल. माझा सुख विषय नातलगात आहे, विचार टाकून मला दुःख होतं. पोपटासारखं पोपट म्हणतो आता काय माझं खरं नाही, तो मला अधिकच घट्ट पकडतो. कधी ज्यावेळी तिथं जातो त्यावेळी कमी पकडलेलं असतं, पण नळी फिरायला चालू झाली ना त्यावेळी अधिकच घट्ट पकडतो. जसं प्रपंचाचा प्रवास सुरू झाला ना आणि वृद्धत्वाकडे वाटचाल चालू झाली तर जास्तच पकडायला चालू करतो म्हातारपणात. खरं विचार केल्यानंतर सांगतात, शास्त्रानं सांगितलंय, वृद्धत्वामध्ये आसक्ती जास्त येते. प्रत्येकांची काळजी असते, आपली तर असतेच फार कमी, पण दुसऱ्यांची काळजी जास्त घेऊन ते जगत असतात. आता यांचं कसं होईल, त्यांचं कसं होईल. ही पोरं काही एवढी शहाणी नाहीतच. आम्ही शहाणपणानं प्रपंच केला, यांना कुठली एवढी अक्कल आहे. ते अजून धाकटाचा असा आहे. सगळ्यांच्या चिंता असतात आणि या बांधून आपण घेतलेला असतो, अधिकच पकडतो. खरंच त्याला कोणी बांधलं होतं का? खरंच मला कोणी बांधलंय काय? आता पोपटाला टाकूया बाजूला. मला कोणी बांधलंय काय, जरा अभ्यास करायला पाहिजे. नाही कोणी बांधलेला. ज्यावेळी बाहेर जातोय ना त्यावेळीच बांधतात खरे. कधी तिरडी बांधतात त्यावेळी, दोरीनं बांधतात ना त्यावेळी खरा बांधला म्हणायचा. पण मुक्त झालेला आहे ना तो स्वतःला बांधून घेत नाही. त्याचं शरीर बांधलं जाईल, तो बांधला जात नाही. हा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. म्हणून खरंच त्याला कोणी बांधलंय का, तर कारण बांधलेला नसतो, तर स्वतःच्या अहम आणि ममतेमुळं तो स्वतःलाच बांधून घेतो आणि स्वतःच आसक्तीमध्ये अडकून राहत असतो आणि म्हणतो सगळे माझं, मला कोणतरी सोडवा, मला यातून काहीतरी काढा, मला काहीतरी उपाय सुचवा, असं आपण म्हणत असतो. पण किमान ते संतांच्याकडे तरी जावं की मला काहीतरी उपाय सुचवा म्हणून. शास्त्राला विचारावं, मला काहीतरी उपाय सुचवा, मला बांधल्यासारखं वाटतं, गुदमरल्यासारखं होतं. म्हणून हा प्रपंचरूपी नलिकेवर फिरत राहतो आणि प्रपंचाचा आधार त्याला सोडावासच वाटत नाही. आधार आधार हा सुटायला दुसरा भक्कम एक आधार आहे, याचं ज्ञान व्हावं लागतं. बघा, लक्षात ठेवण्यासारखं वाक्य आहे चिंतनाचं. मला जर प्रपंचाचा हा खोटा आधार जर सोडायचा असेल तर दुसरा एक भक्कम खरा आधार आहे, हे याची ओळख व्हावी लागते. आणि खरा आधार कोण असेल तर मी स्वतःच आहे. माझ्याकडं ज्ञान आहे, माझ्याकडं सुख आहे, माझ्याकडं सत्ता आहे. जसं सगळं भगवंताकडं आहे तसं सगळं माझ्याकडं आहे. मी भगवत रूप आहे. जर मी स्वतःचा अभ्यास करून घेतला तर. नाही करून घेतला तर मी एक जीव आहे, या भावनेनं तो जगायला लागतो. जसा पोपट म्हणतोय मी मरणार, पडल्यानंतर मरणार, तसं घरातनं मी बाहेर पडलो तर मी कसा जगणार, असं आपल्याला वाटत असतं. मुलांनी मला जर म्हातारपणी नाही बघितलं तर मी कसा जगणार, हे खोटे आधार पकडल्यामुळं मला देवाचा आधार खरा वाटणासा झालेला आहे. देव खरा आधार आहे ना, मग कुणाला शरण जावं. त्याचे जो मज होया अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एको. 9व्या अध्यायामध्ये माऊली बोलतात, मी एकटाच आहे की ज्याला तू लोटांगण घालू शकतोस, अन्य ठिकाणी तू शरण येऊ नकोस. आता 1000 ठिकाणी मी शरण आलेलो आहे. याला शरण यायचं, त्याला यायचं, परिस्थितीला यायचं, घटनेला यायचं, माणसासनी शरण यायचं, देवाला यायचं नाही.
सद्गुरूंना नाही, संतांना शरण नाही. आता जिथं शरण यायला पाहिजे, जिथं खरा आधार शोधायला जायला पाहिजे, तो आधार राहिला. नको ते आधार शोधायला पण फिरतो. मागती एक ओवी आपण बघितलेली होती बघा, फार सुंदर दृष्टांत दिला. 4थ्या अध्यायात काहीतरी येऊन गेला. हे असो आगवी बोली का सर्पफणीची सावली, ही शीतल होईल केतुली मुशकाशी. काय वर्णन केले माऊलींनी दृष्टांताद्वारे बघा, की एक साप फणा काढून असा 5 फळीचा उन्हामध्ये उभा राहिलेला आहे. तिकडे एक उंदीर बाजूला खेळत असतो. तो म्हणतो केवढी सावली चांगली शांत पडलेली आहे, आपण त्या सावलीला जावं. म्हणून तो उंदीर काय करतोय, त्या सावलीला जाऊन शांत बसणार आहे, मला जरा झोपायचं आहे. म्हणून कुठे जातोय, सापाच्या फणीच्या सावलीला. ती शीतल होईल केतुली मुशकाशी, ती सावली शांतता कशी देईल उंदराला. मुशकाशी म्हणजे उंदराला. माऊलीने दृष्टांत दिला. तसा हा साप असा जो आहे ना, प्रपंचाचा काळरूपी साप, तो साप उभा आहे. तो कुठल्याही रूपामध्ये असेल, नातलगांच्या, घरदाराच्या, प्रॉपर्टीच्या, आणखीन आपल्या मनातल्या कल्पनेच्या. त्या सापाच्या खाली मी म्हणतो मला शांत विश्रांती मिळू दे, म्हणून मी विश्रांती तिथं जातो. विश्रांती मिळेल का? नाही मिळणार. आशत जर्जर नावे रेगोनी केवी निवांत व्हावे, कैशेनी उघडी असावे शस्त्रवरती, अंगावरी पडती पाशान केवी निसवावे ओढण, रोगी दाटला आणि उदासपण मोकरेशी. माऊलीच्या ओव्यात पुढे 9व्या अध्यायामध्ये येतील. ते म्हणतात अगदी 1000 त्याला छिद्र असलेली नाव, त्या नावेमध्ये मी बसलो आणि म्हणतोय मी निवांत प्रवास करणार आहे. पाण्यात जायचं आहे, त्याला छिद्र आहेत, ती छिद्र तरी बुजव अगोदर. म्हणजे तुझं चित्त तरी शुद्ध कर, मग विक्षेप घालव आणि मग बस ना प्रवासाला जायला. मग तुला आवरणाचा विचार करणारे कोणतरी भेटतील आणि तुला शुद्ध ज्ञानाचं काय दान करतील. पण तसं होत नाही ना आपल्याकडं. मी सगळ्यात म्हणतोय प्रपंचामध्ये आता निवांत वाटायला बघा, सगळं जे करायचं होतं ते केलं. हा निवांतपणा नसतो बरं का, हा तात्पुरता असतो. जो शोधायला हा कोण गेलेला होता, पोपट. त्या शुक नळिके न्यायासारखं आहे. त्यामुळं उडण्याची क्षमता आहे, मुक्त व्हायचं सामर्थ्य आहे. पोपटाला म्हणायचं उडण्याचं शक्ती आहे. माझ्यासाठी काय बोलायचं, मुक्त होण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये भगवंतानी अगोदरच दिलेलं आहे. पण ब्रह्मानं मी ते वापरलं नाही हे करंटपणाचं लक्षण आहे. अन्य काय म्हणता येईल काय सांगा बघू. माझ्याकडं असलेली शस्त्र मला ती वापरायसाठी दिलेली असताना मी ती वापरत नाही. आळसामुळं, माझ्या दुर्दैवामुळं, माझ्या प्रमाद चुकीमुळं मी वापरत नाही. दुसरं काय, आणि म्हणून मला त्याची प्राप्ती होत नाही. कोण जबाबदार? मला जे प्राप्त झालं नाही त्याला जबाबदार कोण? तर मीच माझा शत्रू आहे, मीच माझा बंधू आहे. मूळचा श्लोक कसा आहे बघा, त्या श्लोकाचं स्पष्टीकरण द्यायला शत्रू कोण कोणाचा होऊ शकतो यासाठी पोपटाचं उदाहरण दिले, किंवा त्या आंधळ्याचं उदाहरण दिलेलं आहे, कोश कीटकाचं उदाहरण दिलेलं आहे. ही 3 उदाहरणं जी दिली त्याचं कारण ते आहे. सगळी प्राण्यांचीच दिली आहेत बरं का, आणि माणसावर आणून सोडलं. मग ते आपण घ्यायचं की एक पोपट, हा कोश कीटक आणि हा आंधळा मीच आहे. म्हणजे पोपटाचं उदाहरण दिलं की तुकोबांचं अभंग फार सुंदर आहे बघा. शुके नळकेशी गोविले पाय, विसरोनी जाय पक्ष दोन्ही पाय आपले ते बांधून ठेवलेले आहेत आणि सगळं विसरून जातो. शुक नळिका न्याये गुंतलाशी काय, विचारोनी पाहे मोकळी या. तुकाराम महाराज काय म्हणतात, शुक नलिका न्याये गुंतलाशी काय. अरे त्या पोपट आणि यासारखा तू कशाला प्रपंचात गुंतलास हे आपल्याला सांगितलंय बरं का, पोपटाला नव्हे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे आपल्यासाठी काय झालं. शुक नलिका न्याये गुंतलाशी काय, त्याच्यासारखा पोपटासारखा कशाला गुंतलास. विचारून पाहे मोकळी या. जरा विचार कर आणि बाहेर पडणं, त्यातून बाहेर पडणं हे तुझं काम आहे. फार सुंदर दृष्टांत आहे. तसाच एक माकडाचा दृष्टांत पण आहे बरं काय. हा भागवतामध्ये येतो आणि तुकोबांनी सुद्धा दिलेला आहे. ते काय म्हणतात बघा तुकाराम, माकडे मुठीशी धरेले फुटाणे, गुंतले नेने हात तेथे, तुका म्हणे एक ऐसे पशुजीव, न चले उपाय काही तेथे. माकडाचं आणि फुटाण्याचं उदाहरण आहे बघा. हे तुकोबांनी अभंगात दिलंय आणि खरा दृष्टांत आपल्याला नाथ भागवतामध्ये मिळतो. मला ती ओवी आता माहीत नाही, पाठांतर नाही. त्यामध्ये की निमुळत्या तोंडाचं भांडं असतं आणि त्या भांड्यामध्ये फुटाणं ठेवलेले असतात. माकड पकडणारी लोक आणि ती झाडाच्या खाली ठेवतात, जिथं माकडं बसतात तिथं. आणि माकडं झाडावरून येतात, त्यांना कळतं फुटाणे आहेत, खाली उतरतात आणि त्या निमुळत्या तोंडाच्या याच्यामध्ये हात घालतात फुटाण्यासाठी. हात घालून मूठ भरली की ती मूठ त्या तोंडातून बाहेरच येत नाही भांड्याच्या, आणि
अडकून बसते. अडकून बसल्याबरोबर ते माकड पकडणारे असतात, लगेच येतात, झडप घालतात आणि त्यांना पकडतात, कारण ते हलू शकत नाहीत ना. कशामुळे झाले? हा मोहामुळे झालं बघा, फुटाण्याचा मोह. हे फुटाण्याचा मोह. आणि पोपटाला काय आहे? भय. मोह आणि भय दोन्ही जीवाच्या पाठीमागे लागलेले आहेत. दोन्ही उदाहरणं चांगली आहेत बघा. म्हणून माकडानं जे आहे ना, ते माकडानं आसक्तीनं फुटाण्याला पकडून ठेवलं. एखादं शहाणं माकड त्यातलं असतं, ते बघतं जरा, मग ते मूठ भरली बाहेर येत नाही, तर अशी हलकी करून बघूया मोकळी सोडल्याबरोबर हात बाहेर येतो. हात मोकळा सोडला की बरोबर बाहेर येतो. आता ती अशी माकडं म्हणजे शास्त्र वाचलेलीच पाहिजेत, किंवा त्यांना खराच मोठा सद्गुरू भेटला असेल ना, तरच ही माकडं अशी शहाणी होतील की ज्यांना वेगवेगळी वेळी मी बांधलोय, आता सुटायला लागतंय अशी भावना झालेल्या त्यांनाच ती शास्त्र वाचल्यातच कळणार आहे. किंवा आणखीन सद्गुरूंच्या भगवंताच्या कृपेनंच ते कळेल की मी बांधला गेलेलो आहे. बांधला गेलो हे सुद्धा समजत नाही, हा मोठा मुद्दा. जरासा बांधला गेलो ही जिज्ञासूपणाची लक्षणं आहेत, मुमुक्षत्व म्हणतो आपण. मी खरंच बांधला गेलेलो आहे, त्यामुळे सुटायचा मार्ग तरी शोधत बसतो ना, तो गुंतत नाही त्यामध्ये. म्हणून तो वर्णन केलंय, एक हाय जाय ना सापळावा लावलेला आहे, हा पोपटासाठी हा भय सापळा आहे, आणि दुसरा माकडांसाठी लावलेला मोह सापळा आहे. हे दोन्ही सापळेच आहे. आणि काळ आपल्या भोवती गिरट्या घालत असतो. ही काळा नळाच्या तोंडी पडली लोणियाची उंडी, माशी पाक पाकडी तवही सरे. हे जायला शरीर फार वेळ लागत नाही, माशीला पंख फडफडायला जितका वेळ लागतो तितका मरायला लागतो. म्हणून या दोन्ही सापळ्यातून जो बाहेर पडायचा प्रयत्न करतो तो आपला बंधू आहे. आणि या दोन्ही सापळ्यामध्ये जो अडकून घेतो तो आपला शत्रू आहे, स्वतःचा शत्रू आहे. म्हणून आपला पोपट होऊ देऊ नये आणि आपलं माकड होऊ देऊ नये, असं संत आपल्याला म्हणतात. पोपट झाला रे, याचा पोपट झाला असं म्हणतात. त्याचं काय? फसवला गेला, याला माकड केलं बघा कोणतरी. माकड केलं म्हणजे काय? याला गंडवलं बघा कोणतरी. हे गंडवणं जे आहे ना, मोहामुळं. आणि मोहाच्या भयाच्या सापळेमध्ये पोपट होणं, हा भय आणि मोहाचा सापळा ज्यावेळी सुटतो त्यावेळी निवांतपणाचं अवकाश जे आहे ते अवकाश भरारीम घेण्यासाठी मोकळंच आहे. ते चिदाकाश आहे. त्या चिदाकाशामध्ये आपण विहार करावा आणि आपल्याच मुक्तीचा सोहळा जो आहे तो आपण भोगावा, असं माऊली बोलतात. फार सुंदर दृष्टांताच्या द्वारे माऊलींनी समजावून सांगितलेलं आहे. शेवटची एक ओवी राहिली, आपण वेळ संपलेला आहे. या श्लोकावरची 80 नंबरची ओवी नंतरच्या चिंतनामध्ये आपण बघू. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव.